सांगली महानगरपालिकेच्या राजकारणात एक मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात अंतर्गत भांडण उफाळून आलं आहे। तब्बल 35 शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी एकदम राजीनामे देऊन शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे। हा वाद महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून पेटला आहे। ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मोइनुद्दीन बागवान यांच्यावर थेट पद विकल्याचा आणि मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला आहे। हा प्रकार फक्त एक छोटासा वाद नाही, तर पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उमटवणारा मोठा भूकंप आहे। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्षात धाक राहिला नाही, मनमानी सुरू झाली, असा गंभीर आरोप ही पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या बातमीत आपण सगळं विस्तृत सोप्या भाषेत समजून घेऊ, कारण सांगलीच्या राजकारणात हा प्रकार फार महत्त्वाचा आहे। चला मग संपूर्ण प्रकरण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सांगली मिरज उपवड महानगरपालिकेत एकूण 8 स्वीकृत नगरसेवक पद असतात। ही पदं कायद्यानुसार विशिष्ट गटांसाठी किंवा तज्ञ व्यक्तींसाठी राखीव ठेवली जातात। पक्षांना आपल्या इच्छुकांचे नावे पाठवावे लागतात आणि महापालिका प्रशासन त्यांची निवड करते। हे पद महत्त्वाचं का? कारण यामुळे पक्षाला महापालिकेत अतिरिक्त बळ मिळतं, निर्णय प्रक्रियेत आवाज वाढतो आणि भविष्यातील राजकीय समीकरणं बदलतात। प्रदेश पातळीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटकडून 2 नावं अधिकृत लेटर हेडवर आली होती, दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत। जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या नावांना शिफारस केली होती, पण गटनेते मोइनुद्दीन बागवान यांनी ऐनवेळी एक नाव बदललं आणि अशोक मासाळे यांचं नाव घातलं। यावरून आता आग पेटली आहे। ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी खुलं सांगितलं आहे, माझ्या नावासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रदेश कार्यालयाकडून अधिकृत शिफारस पत्र आलं होतं, तरी सुद्धा गटनेते मोइनुद्दीन बागवान यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलला आणि दुसऱ्या नावाचा प्रस्ताव दिला। केवळ आर्थिक उलाढालीतून माझं नाव कापण्यात आलं। ते पुढे म्हणाले की अशोक मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता। त्यांचा पक्षाशी काही जुना किंवा थेट संबंध नाही। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करून अशा व्यक्तीला संधी देण्यात आली। महापालिका वर्तुळात मोठी आर्थिक उचल झाल्याची चर्चा रंगली आहे। जाधव यांनी आता वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे। ते दोन्ही जिल्हाध्यक्ष नेते संजय काका पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे रीतसर तक्रार करणार आहेत। गटनेत्यावर कठोर कारवाईची मागणीही केली जात आहे। या प्रकारामुळे 35 शहर जिल्हा पदाधिकारी संतापले। त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले। जगदाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, प्रदेशकडून आलेल्या नावांपैकी एक नाव गटनेत्याने परस्पर बदललं, यामुळे पक्षाची बदनामी होईल। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नाही, म्हणून मनमानी कारभार सुरू झाला। गटनेते मोइनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहोत। पदाधिकाऱ्यांचा संदेश स्पष्ट आहे, पक्षात निष्ठा ठेवणाऱ्यांना डावलून आर्थिक हित संबंधांसाठी निर्णय घेतले जात असतील तर आम्ही सहन करणार नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे आली। सांगलीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करत होते। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला 16 नगरसेवक मिळाले। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युतीची शक्यता आहे। अशा वेळी स्वीकृत पदांची निवड ही पक्षासाठी सुपरहिट संधी होती। आम्ही या प्रकरणावर नजर ठेवून आहोत। पुढचे अपडेट काय, वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात ते आपण लवकरच सांगू। ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।